कोकोली प्रतिभा बायोटेक द्वारा निर्मित एक विशिष्ट अंतर्राष्ट्रीय उर्वरक है जिसका आधार पीएएस है और जिसे घोंघ से निकालकर बनाया जाता है। कोकोली एक शक्तिशाली उर्वरक है जो न केवल भूमि के पीएच स्तर को स्थिर करता है बल्कि यह कार्बन प्रतिशत में वृद्धि करता और इसमें नाइट्रोजन, पोटेशियम तथा सभी प्रकार के सूक्ष्म पोषक तत्व भी शामिल है जो पौधों के लिए लाभदायक होते हैं। प्रतिभा बायोटेक, किसानों का मार्गदर्शक और साथी। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश बळवंत थोरात, प्रतिभा बायोटेक एरिया सेल्स मॅनेजर। आज आपण आमच्या प्रतिभा बायोटेक कंपनीतर्फे यूट्यूब चॅनल अन्नपूर्णा ॲग्री स्पेस या यूट्यूब चॅनलच्या अंतर्गत आपण महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्व ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांचे फीडबॅक व्हिडिओ घेत असतो। त्यांच्या वेगवेगळे उत्पादन कशा पद्धतीने घेतात आणि त्यांचे काय प्रयत्न असतात आणि काय प्रॅक्टिस आहे त्याच्याबद्दल जाणून घेत असतो। तर आपण या ठिकाणी सांगलीमध्ये काकडीचा हा 20 गुंठ्याचा प्लॉट आपण या ठिकाणी पाहता। हा हिरवागार प्लॉट कसा त्यांनी पिकवला आणि आतापर्यंत त्यांनी कसे उत्पादन मिळवले आणि अजून इथून पुढे ते कसे किती उत्पादन मिळवतील याच्याविषयी माहिती जाणून घेऊ। नमस्कार साहेब, आज या ठिकाणी आपलं पूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा। नमस्ते, माझं नाव सुनील कृष्णाजी खुडे, मुक्काम पोस्ट आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। माझा मोबाईल नंबर 9067893445। तर आपण या ठिकाणी हा काकडी ही हिरवी काकडीची लागवड केलेली आहे, तर ती किती क्षेत्रात केलेली आहे, कोणती व्हरायटी केलेली आहे आणि किती तारखेला केलेली आहे? हे मी 20 गुंठ क्षेत्र आहे आपलं। ह्याच्यामध्ये सुमित्रा जातीची आपण ही काकडीची लागण केलेली आहे। ही साधारणतः 14 जुलैच्या आसपास लागण केलेली आहे। 14 जुलैला लागवड केलेली आहे। लागवड केल्यानंतर आपण तर ह्यांनी पूर्वीच्या मल्चिंग वरतीच पुन्हा एकदा हा काकडीचा प्लॉट लागवड केलेला आहे। पूर्वी याच्यामध्ये काय होतं या मल्चिंग वरती? कारल्याची लागवड केली आपण। कारल्याची लागवड केली। तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता, एकाच मल्चिंगच्या पिकावरती दुसऱ्यांदा पुन्हा एक दुसरं पीक, दुबार पीक घेतलेलं आहे, ते काकडीचं घेतलेलं आहे। ह्या काकडीच्या पिकामध्ये तुम्ही किती बाय किती ही लागवड केलेली आहे? हे 5 बाय 1 वर आता काकडीची लागवड केलेली आहे आणि कारल्याची लागवड आपण 5 बाय 2 वरती केली होती। 5 बाय 2 वरती कारल्याची केली होती, त्याच्यानंतर आता तुम्ही दुसऱ्या बाजूला होल पाडून 5 बाय 1 वरती ही काकडीची लागवड केलेली आहे। ही काकडीची लागवड तुम्ही पद्मावती कृषी सेवा केंद्र आष्टा यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे। हो, सर्वात प्रथम पद्मावती कृषी सेवा केंद्र आष्टा यांचं मी आभार मानतो की आपलं प्रतिभा बायोटेकचं उत्पादन मला वापरण्याची संधी मिळाली। ओके, तर आपण प्रतिभा बायोटेकची कोणकोणती उत्पादने या ठिकाणी वापरलेली आहेत? यामध्ये आपण सुरुवातीला बेसल डोस देताना कोकोली दिलता आपण। त्यानंतर आपण ड्रिप सोल्युशनमध्ये आपण झुका, परत स्प्रेमध्ये ब्रासिका, बेट्स स्प्रे केलता आपण। ओके, तर सुरुवातीला तुम्ही कोकोली बेसल डोसमध्ये वापरलेला आहे। कोकोली वापरल्यामुळे तुम्हाला काय सुरुवातीच्या स्टेजमध्ये काय फायदा मिळाला? फास्ट वाढलेली आहे त्याची आणि ग्रोथ पण चांगली फास्ट चालू। ग्रोथ आणि रोपाची मर होण्याचे संकेत काय बदल? काय नाही, एक ही रोप मेले नाही। तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता, यांनी कोकोलीचा वापर या बेडमध्ये केलेला आहे। जे बेड आहे ते दुसऱ्यांदा पीक घेतलेलं आहे त्या बेडवरती, तर त्याला कोकोली वापरल्यामुळे कोकोलीत असणाऱ्या बॅसिलस आणि सल्फर याच्यामुळे जमिनीतील पहिली बुरशी सगळी गेलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना 100% या ठिकाणी जर्मिनेशन मिळाले। जर्मिनेशन चांगले मिळालं, त्याच्यानंतर त्यांना मुळ्याच्या संख्येतसुद्धा वाढ झाली। त्याच्यानंतर तुम्हाला ग्रोथ कशी मिळाली? ग्रोथ ही एकदम फास्ट आहे। म्हणजे फुलकळीची अवस्था आता आपण झुका सोडल्यामुळे त्याला फुलकळी अधिक ती ब्रासिकाचा स्प्रे आपण घेत होतो मधून, त्यामुळं सुरुवात फुलकळी झाल्यापासून त्याने फळात रूपांतर फळात करायची सुरुवातच केली त्याने। लगेच फळात रूपांतर झालेलं आहे। झुकाचा वापर केल्यामुळे डायरेक्ट सेटिंग नंतर फुलाचं रूपांतर डायरेक्ट फळात झालेलं आहे। इतर शेतकऱ्यांच्या काकडीत आणि तुमच्या काकडीत काय बदल आहे प्रामुख्याने, जर प्रतिभा बायोटेकचे उत्पादन वापरलं तुम्ही त्यांच्यात आणि इतर शेतकऱ्याच्यात? गेली आपण 6 महिने झालं, हा माझा दुसरा प्लॉट आहे। हा काकडी दुसरा प्लॉट आहे। पहिला आपण नाजिया व्हरायटी केली ती नाजी, त्यावेळेपासून आपण ती प्रतिभा बायोटेकची ट्रीटमेंट घेताय तुम्ही। ओके, तर तुम्ही
ब्रासिकाचा स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला असं काय वेगळेपण दिसलं तुमच्या प्लॉटमध्ये? ब्रासिकाचा स्प्रे घेतल्यानंतर फुलांची संख्या जास्त दिसायला लागली आणि त्याचं फुलाचं फळात रूपांतर असं फास्ट गतीनं होतं. या ठिकाणी सर्व शेतकरी बघू शकतात तर कशा पद्धतीनं काकडी सेट होत आहे, एकामागे एक अशी काकडी सेट होत आहे. ही पहिली काकडी आहे, तर त्याच्यानंतर दुसरी, तिसरी, चौथी आणि पुढं सुद्धा काकडी पाचवी आणि अशी लागतच राहत आहे. अजूनसुद्धा शेंडा चालू आहे. आजपर्यंत तुम्हाला किती टन माल निघालेला आहे? या 20 गुंठे क्षेत्रात आजपर्यंत आजचं तोड्याचं कट 11 टनाच्या पुढं आपण गेलेलं आहे. 11 टन तुम्ही सर्वांनी पाहू शकता. त्या ठिकाणी 11 टन आत्तापर्यंत त्यांचा तोडा गेलेला आहे. तर इथून पुढं तुम्हाला किती उत्पादन अपेक्षित आहे याच्यातून? अजून एक 7 ते 8 टन उत्पादन निघालं अशी अपेक्षा आहे याच्यातून. 7 ते 8 टन उत्पादन निघण्याची अजूनसुद्धा शेतकऱ्याला शाश्वती आहे. म्हणजे 20 गुंठ्यामध्ये 20 टन काकडीसुद्धा निघू शकते. शेतकरी मित्रांनो, तुमचं योग्य जर मनाची तयारी केली, स्वतःच्या जिद्दीच्या बळावर आणि योग्य पद्धतीचं मार्गदर्शन जर तुम्हाला मिळलं तर तुम्ही अशा पद्धतीनं 20 गुंठे क्षेत्रामध्ये सुद्धा 20 टन काकडी काढू शकता. तर शेतकरी मित्रांचे ह्यांचे शेजारील शेतकरी संजय भाऊसुद्धा या ठिकाणी आता आलेले आहेत. तर त्यांनीसुद्धा प्रतिभा बायोटेकची उत्पादने 1 वर्षापासून वापरत आहेत. तर त्यांचासुद्धा आपण या ठिकाणी अनुभव जाणून घेऊ. तर नमस्कार, आपण प्रतिभा बायोटेकची कोणती उत्पादन वापरले आणि काय आपल्याला अनुभव आला? झुका वापरले, गामा वापरले, कोकोली वापरले, टॅमॅटो पिकासाठी आणि काकडी पिकासाठी वापरले. इतर खतांपेक्षा आपली प्रतिभा बायोटेकच्या खतांविषयी तुमचं काय मत आहे? 1 नंबर रिझल्ट आहे. ओके, धन्यवाद. तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता? मी इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी सुरुवातीपासून बेसल डोसपासून प्रतिभा बायोटेकचं आपलं कोकोली, बाकीचं परत ड्रिप सोल्युशनमध्ये झुका, स्प्रेला ब्रासिका, बीट ही उत्पादनं जरूर वापरावीत. का तर त्याच्यापासून मला चांगला रिझल्ट मिळालेला आहे. आणि काकडी पिकासाठी तर 1 नंबर रिझल्ट म्हणजे आपल्याला 2 पिकातून पाहायला मिळालेला आहे. तुम्हाला अनुभव आलेला आहे? अनुभव आलेला आहे. तरी इतर शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की प्रतिभा बायोटेकची उत्पादनं जरूर वापरावीत. आणि जरी काही अडचण आली तर माझा मोबाईल नंबर 9067 89 34 45 या नंबरवरती संपर्क साधून जर काही अडचण असेल तर विचारावे. कोकोली पॉवरफुल, कोकोली पॉवरफुल, एक्सलंट, एक्सलंट.